समाचाराच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणाऱ्या प्रखर दयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी यांचे स्टाफ प्रसारण अधिकारी सद्गुरू तसेच त्यांचे उत्तराधिकारी या ठिकाणी गुरुवर्य चैतन्य बाबा आणि सर्व या ठिकाणी श्री हरी बाबा ज्या वेळेला यायचे ना त्यावेळेला मी दर्शन घ्यायला गेलो की ते मला दर्शन घेऊन द्यायचे नाही आणि ते मला मांडीवर बसवायचे आणि बरेच दिवस मी त्यांना विचारायचो की असं का करता बाबा, पण मला काही खरं तर आता हे सगळं हा कार्यक्रम पाहताना खरं तर काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या। आपल्या सांगलीमध्ये जो सर्वप्रथम आश्रम उभा राहिला त्या आश्रमाचं भूमिपूजन करताना तो सगळा शेतीचा भाग होता। म्हणजे मला आठवते की आम्ही ते मृदंग टाळ डोक्यावरती घेऊन त्या बांधानी त्या ठिकाणी गेलो होतो म्हटलं शिखर महाराज, खूप सगळ्या बाबळी वगैरे होत्या आणि ती आश्रमाचं भूमिपूजन करताना माझं त्या ठिकाणी कीर्तन झालं आणि ते कीर्तन झाल्याच्या नंतर मला श्री हरिबाबांनी जवळ घेतलं आणि एक आशीर्वाद दिला की बाळा, तुला ह्या संस्थेचं फार मोठं काम करायची जबाबदारी आहे आणि तू इथून पुढच्या काळामध्ये सुंदर चांगलं कीर्तन करशील। हा आशीर्वाद त्यावेळेला दिला मला। त्यावेळेला पहिल्या आश्रमाची उभारणी करताना ते सगळं चित्र आणि आता सांगलीचा तर आश्रम सुंदर दिव्य भव्य झालाच।
आज या ठिकाणी कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। गेल्या 3 तारखेपासून तर आज 10 तारखेपर्यंत हा संपूर्ण कार्यक्रमाचा सोहळ्यामध्ये भागवत कथा या ठिकाणी संपूर्ण 7 दिवस झाली। काल सायंकाळी भागवत कथेची सांगता झाली आणि आज सकाळी राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि परमपूज्य सद्गुरू श्री हरी खाडेबाबा महाराज यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला आणि वरती कळसावरती सुवर्ण कलशाचे आरोहण झालं आणि हा संपूर्ण कार्यक्रम आता काल्याच्या कीर्तनानं संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होईल यासाठी अनेक लांबून आलेला साधक परिवार बाबांचा, मग त्या ठिकाणी पुणे असेल, नाशिक, जळगाव, भुसावळ, अंमळनेर, बार्शी, लातूर, अजून नगर, अनेक लांबून शहरामधून आलेला सर्व शिष्य परिवार आणि सांगली परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास सर्वांनी सहकार्य केलं। यामध्ये विशेष करून सांगलीमधील सर्व भाविकांचं आणि या परिसरातील सर्व तमाम भक्तांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि संपूर्ण कार्य सांगली परिसरातील सर्व लोकांनी त्याचा आनंद लुटला आणि हा कार्यक्रमात या संपूर्ण कार्यक्रम सोहळ्यामध्ये विशेष म्हणजे भगवान श्रीरामचंद्राची जी जन्मभूमी आहे त्या जन्मभूमीचा काल
मंदिर बांधण्यासाठी हायकोर्टानं त्या ठिकाणी परवानगी दिली आणि रामाचं मंदिर त्या ठिकाणी, श्रीरामाचं मंदिर त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्याच दिवशी या ठिकाणी भगवान राधाकृष्ण यांच्या मूर्तीची सुद्धा या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना झाली आणि परमपूज्य सद्गुरू साधवांची मूर्तीची सुद्धा प्राणप्रतिष्ठापना झाली। हा योगायोग परमपूज्य श्री भगवान रामचंद्राच्या कृपेने, परमपूज्य